शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची विधानसभेत माहिती। पुण्यासह 24 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। टीईटी पेपरफुटीतील आरोपींवरती मकोका लावणार, कायद्यामध्ये दुरुस्तीच्या हालचाली, परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार, पुनर्परीक्षेचं शुल्क नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण, आरोपी सिया आणि चेतनला 3 दिवसांची पोलीस कोठडी। चिकन खाल्ल्यानंतर दही खाल्लं आणि विषबाधेमुळे पत्नीचा मृत्यू, पती गंभीर। नाशिकमधील धक्कादायक घटना समोर, नेमकी विषबाधा कशामुळे झाली यामागील कारण अद्यापही अस्पष्ट, पुढील तपास सुरू। भायखळा विषारी गोळ्या वाटप प्रकरणात तपासासाठी मुंबई पोलीस परराज्यात, आरोपी फयाजनं झिंक फॉस्फाईड परराज्यातून मागवल्याची माहिती। आरोपी फयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये, महाराष्ट्रातील 25 तरुणांसह 800 भारतीय ओलीस ठेवल्याचा प्रकार, बीडच्या तरुणांमुळे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा नगरविकास विभागामार्फत राबवला जाणार, वारकऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणार, स्थानिकांच्या हिताचे संरक्षण, रोजगार निर्मितीला प्राधान्य, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।